पुण्यातील नवले पुलाजवळ सातत्यानंच अपघात घडत असतात। आजही माझ्या पाठीमागे तुम्ही जो डंपर बघताय त्या डंपरने साधारण 5 ते 6 गाड्यांना जी आहे ती धडक दिली। पुण्यातील जांभूळवाडीजवळ नवीन बोगदा आहे, त्या नवीन बोगद्याजवळ याच डंपरने साधारण 5 ते 6 गाड्यांना धडक दिली आणि तोच डंपर पुढे नवले पुलाजवळ आला आणि या नवले पुलाजवळ आल्याच्या नंतर या डंपरनी मोठा पेट घेतला आणि पेट घेतल्याच्या नंतर जो या डंपरचा जो चालक आहे तो चालक उडी टाकून पळून गेला। मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आणि त्यांच्याकडून ही आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे। त्यानंतर वाहतूक कोंडी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली होती आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याच्या नंतर या ठिकाणी जो डंपर आहे तो डंपर बाजूला काढण्यात आला। मात्र सातत्याने होत असलेल्या पुणे बंगलोर हायवेवरती जे अपघात आहे त्या अपघाताचा प्रश्न जो आहे तो मोठा समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज याच डंपर आहे, या डंपरमध्ये खडी आहे आणि हा खडी घेऊन जाणारा डंपर पुणे ते मुंबईच्या दिशेने चाललेला होता। मात्र नवीन बोगद्याजवळ जांभूळवाडी या ठिकाणी मोठा अपघात झाला आणि अपघातामध्ये साधारण 5 ते 6 गाड्यांना याच डंपरनी धडक दिली। याच्यामध्ये साधारण 4 जण जखमी जे आहे ते जखमी झाले। मात्र गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळालं होतं। नंतर हाच जो डंपर आहे तो नवले पुलाजवळ आल्याच्या नंतर या डंपरनी पेट घेतला। पेट घेतल्यानंतर सुद्धा ही वाहतूक जी आहे ती मोठी खोळंबलेली होती। या ठिकाणी घटनास्थळी पोलीस त्याचबरोबर ती अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झालेल्या होत्या आणि त्यांच्याकडून ही आग आटोक्यात आणली। मात्र सातत्यानं जे अपघात होत आहे ते मोठे हेवी जे वजन असलेले जी वाहनं आहेत ते या ठिकाणी सातत्यानं ये जा करत असतात आणि त्यांच्याकडून होणारे जे अपघात आहे ती मोठा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र ज्या गाड्यांना धडक दिलेली होती त्या धडकीमध्ये जे घर्षण या चाकावरती झालं आणि त्यातून ह्या गाड्यांनी पेट घेतला असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत जो डंपरचा चालक आहे तो या ठिकाणाहून पळून गेला। हे जे मालक आहे त्याच्यासोबत सुद्धा पोलिसांकडून संपर्क केला जात आहे, मात्र त्यांच्याकडून सुद्धा उत्तर जे आहे ते दिलं जात नाही। मात्र सध्या आपण बघू शकतो की हाच तो डंपर आहे, त्या डंपरने साधारण 5 ते 6 गाड्यांना आज पुण्यामध्ये धडक दिलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।